नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनपूर्वक स्वागत. स्वामी भक्तांनो, आज आपण प्रचंड शक्तिदायक असा श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी संदेश पाहणार आहोत. स्वामी भक्तांनो, आयुष्यात कोणतीच गोष्ट फुकट मिळत नाही. एकतर वेळ द्यावा लागतो, नाहीतर पैसा. स्वतःचा वाईट काळ एकट्यानं पार केल्यानंतर माणूस आयुष्यात खूप काही शिकतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात कुणी असो वा नसो, त्याला काहीही फरक पडत नाही. कोळी जेव्हा समुद्रात जाऊ शकत नाही, तेव्हा तो आपले जाळे दुरुस्त करतो. समुद्र जेव्हा खवळलेला असतो, त्यावेळी समुद्रात उतरून मासेमारी करण्यात काही शहाणपण नसते. अशा वेळेत फाटलेली जाळी शिवणे आणि आपल्याकडे असणाऱ्या अवजारांना दुरुस्त करून ठेवण्याचे काम एक हुशार कोळी नेहमी करत असतो. म्हणूनच तात्पर्य यातून हेच घ्यायचं की शांततेच्या वेळेत जास्त घाम गाळला तर युद्धाच्या वेळी कमी रक्त सांडावे लागते. दररोज स्वतःशी स्पर्धा करा. कालपेक्षा चांगले व्हा. इतर कोणापेक्षाही चांगले होण्याची तुम्हाला गरज नाही. जेव्हा सर्व काही संपून गेलंय असं वाटतं, तीच खरी वेळ असते नव्याने सुरुवात करण्याची. ज्याला उंच उडायचं असतं, त्यानं गुंतून राहायचं नसतं. वाईट काळात थेंबाथेंबांची मदत करणाऱ्यांना चांगली वेळ आल्यावर समुद्र परतवून दाखवू. समुद्र सर्वांसाठी सारखाच असतो. कोणी त्यातून मोती शोधतो, कोणी मासे पकडतो, तर कोणी फक्त पाय ओले करून परततो. हे विश्वसुद्धा असंच आहे. तुम्ही त्यातून काय घेता, तेच तुमचं भविष्य ठरवते. बुद्धिमान असणं महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही इतरांपेक्षा वेगळा विचार करता का आणि पटकन कृती करता का. या दोन गोष्टी तुमच्यात असतील तर जग तुमचंच आहे. जर एखादी गोष्ट कोणी यशस्वीपणे केली असेल तर तुम्हीही ते करू शकता, आणि जर कोणीच केले नसेल तर तुम्हाला पहिले असण्याची संधी आहे. फक्त नशिबावर अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो, तर मेहनतीचा भाग 99%. लहान पावलांनी मोठा प्रवास सुरू करा. रोज नवीन काहीतरी शिकण्याची सवय लावा. अगदी 5 मिनिटे जरी दिली तरी फरक पडतो. मोठ्या ध्येयाआधी छोटे टप्पे ठरवा. दिवस चांगला असो वा वाईट, काम चालू ठेवा. छोट्या छोट्या यशाचा आनंद साजरा करा. यामुळे प्रेरणा वाढते. रोज एक पाऊल पुढे टाकत राहा. हजारो मैलांचा प्रवास एका पावलाने सुरू होतो. म्हणून लहान पावलांनी प्रवास सुरू करा. यशस्वी लोकांसोबत घालवलेला थोडा वेळ तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. आजच स्वतःला सांगा, एक दिवस मी श्रीमंत होणार आणि माझी स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करणार. दुसऱ्याची संपत्ती निर्माण करण्यासाठी आयुष्यभर झटण्यापेक्षा स्वतःची संपत्ती निर्माण करण्यासाठी काही वर्षाची मेहनत नेहमीच चांगली असते. भान ठेवणे आवश्यक आहे. जिंकणारा तोच असतो ज्याला केव्हा लढायचंय आणि कसं लढायचंय हे माहीत असतं. त्याचबरोबर ज्याला छोटे मोठे सैन्य दोन्ही नीट सांभाळता येतात. ज्याचे सैन्य सगळ्या पातळ्यांवर जिंकण्याच्या उत्साहाने भरलेले असते. ज्याने सगळी तयारी केलेली असते आणि जो शत्रूची चूक होण्याची वाट पाहत असतो. जिंकणारा तोच असतो ज्याच्यात चांगली लढण्याची क्षमता आणि राजकीय किंवा बाहेरील दबावामुळे जो व्यक्ती आपले मार्ग बदलत नाही. कोणतीही गोष्ट सहज मिळू नये, कारण सहज मिळणाऱ्या गोष्टींची किंमत माणसाला नसते. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वतःला मी करू शकतो असे सांगून करा. इतरांशी तुलना करून स्वतःला कमी लेखू नका. तुमचा प्रवास वेगळा आहे. प्रत्येक चूक ही पुढच्या यशासाठी एक धडा आहे. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. स्वतःचे गुण, ताकद आणि विशेष कौशल्य ओळखा. कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. स्वतःवरचा विश्वास हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. श्रीमंत दिसण्याच्या नादात कित्येक जण आयुष्यभर गरीबच राहतात.
तुमच्या नावापुढे पद नसलं तरी चालेल, पण तुमचं मस्तक कोणासमोरही झुकलेलं नसावं हीच खरी सत्ता आहे. जर तुमचा शेजारी तुमच्यावर खुश असेल आणि तुमचे नातेवाईक तुमच्या सोबत असतील, तर याचा अर्थ की आयुष्यात तुम्ही अजून कोणतीही प्रगती केलेली नाही. अडचणी आयुष्यात नाही, मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. पैसा, मान सन्मान, प्रतिष्ठा किंवा ओळख हे कोणी येऊन आपल्याला घर बसल्या देत नाही. हे सगळं आपणच मेहनत करून मिळवायचं असतं. कोणतीही गोष्ट सहज मिळू नये, कारण सहज मिळणाऱ्या गोष्टीची माणसाला किंमत नसते. दिशा वेगापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. भांडून केवळ हृदयाची धडधड आणि रक्तदाब वाढतात. शांत राहून उत्तरं सापडतात. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजेच जो कोणी व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून राहीन आणि स्वतःच्या क्षमता ओळखून राहीन, तो व्यक्ती आयुष्यात कधीच सामान्य राहू शकत नाही. ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद आहे, तोच खरा माणूस. प्रत्येक सण आपल्याला हेच जाणवून देतो की यशस्वी होण्याहून मोठा कोणताही उत्सव नसतो. आपलं यश हीच खरी दिवाळी आणि दसरा आणि होळी. काळजी करू नका. लवकरच आपण निवांत बसून स्वतःला सांगू, प्रवास कठीण होता, पण आपण तो यशस्वीपणे पार पाडला. तुम्ही आज जे आहात ते कालच्या निर्णयांमुळे, म्हणजेच तुमच्या कालच्या निर्णयांमुळे आहात. वेगळं भविष्य हवं असल्यास आजपासून वेगळे निर्णय घ्या. अपमानाचा बदला भांडून घेतला जात नाही, तर समोरच्यापेक्षा अधिक यशस्वी होऊन घेतला जातो. तुझ्या वाट्याला दररोज संघर्ष आहे, म्हणजे नक्कीच तुझ्यासोबत काही खास आहे. रडू आलं तरी रड, पण लढ तुझ्यासाठी, तुझ्या स्वप्नासाठी, तुझ्यातल्या तुला जपण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगानं वाढलं जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर द्वेष असो. जे काम तुम्ही आज करू शकता ते उद्यावर टाकण्याची चूक करू नका. जीवनात तुम्हाला कधी ना कधी तरी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा ह्या आखाव्याच लागतात. त्या मर्यादांनीच तुमचं जीवन खऱ्या अर्थाने उजळून निघतं. शरीराला जशी व्यायामाची गरज असते, तशीच बुद्धीला वाचनाची गरज असते. ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे, तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो. धाडसाने एकटे चला आणि स्वतःला सिद्ध करा. तोच गुरु श्रेष्ठ आहे ज्याच्या प्रेरणेने एखाद्याचे चरित्र बदलते, आणि मित्र तो श्रेष्ठ आहे ज्याच्या संगतीने आयुष्य बदलते. सुशिक्षित वर्गाने राजकारण म्हणजेच सुशिक्षित मनातलं राजकारण म्हणजेच मनातला गोंधळ असतो. त्यामुळे मनातल्या गोंधळाला शांत ठेवा. तुम्ही तुमच्या मनावर राज कराल. स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगू नयेत. इतरांना एकतर ते अनुभव खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत असं वाटायला लागतं. ज्याने त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत. एखाद्या गोष्टीची भीती मनातून घालवायची असेल तर घरात बसून आणि फक्त विचार करून काही होणार नाही. बाहेर पडा आणि कामाला लागा. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता, तुमची मनस्थिती सुधारते. तुम्ही आनंदी राहू लागता, अधिक सुंदर दिसू लागता आणि त्या आनंदामुळे चांगल्या गोष्टी आपोआप तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात.
परिस्थिती बदलत असते, फक्त मन स्थिर ठेवा. वाईट दिवस जातात, पण त्यातून शिकलेलं कायम राहतं. स्वतःसाठी मागितलं तर भीक, परिवारासाठी मागितलं तर भिक्षा आणि समाजासाठी मागितलं तर दान आणि विश्वासासाठी मागितलं म्हणजेच विश्वासासाठी आणि विश्वासाठी मागितलं तर ते पसायदान होतं. सगळ्यांजवळ एकसारखे कौशल्य नसते, पण त्या कौशल्याला निर्माण करण्यासाठी प्रत्येकाजवळ संधीसारखी असते. वाईटाची संगत ही नेहमी नुकसानकारक असते, मग ती कशीही असो. कोळसा पेटलेला असला तरी हात भाजतो आणि पेटलेला नसला तर हात काळे करतो. झोका जितका मागे जातो तितकाच पुढे येतो, म्हणून आयुष्याचा झोका मागे गेला तर घाबरू नका, तो नक्कीच पुढे येणार आहे. तर स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूयात रोजच्या स्वामी संदेश आणि स्वामी अनुभवामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.